चंचले चाल सुद्धा चपळ झाली पाहिजे. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ, जायला यायला त्याला वेळ लागत नाही. अर्जुनाचा आणि देवाचा संवाद इद गोड. अर्जुन देवाला म्हणतो चंचल मी म्हणा कृष्ण प्रमाती बलवदृढम तशाहम निग्रम मने वाईरिव दुष्करम तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुची आकनवा परिण पुरेची स्वभावा मनाची या ही मैन कैसे केवडे पाहू तरी न सापडे एरवी राहावया थोडे त्रैलोक्य या. भरपूर ओव्या तिथं. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्य अशी हात फळी मिळून जाय. अर्जुनाचा आणि देवाचा संवाद आहे. अर्जुन देवाला म्हणतो ए देवा अरे मन किती चंचले बाबा. हो त्या अर्जुनाला देव उपदेश करत असताना भरपूर गोड उपदेश आहे. तो म्हणतो अभ्यास कर. अभ्यासाच्या मार्फत अभ्यासाच्या बलावरती हे मन मला प्राप्त होईल, माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. तिसरं मी कारण सांगितलं ऐका. हे मन एकदा देवाकडे गेलं ना तर ते मन मान राहत नाही महाराज. मन राहत नाही. काय होतं ते मन. मन हे राम झाले 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले. हे प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले मन मन हे हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन मन हे हे राम राम झाले. मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले मन हे राम झाले मन हे राम झाले. मन राम होतंय राम होतं. ऐका रामायण सुरू आहे. गोड प्रसंग आहे. मन राम होणं म्हणजे काय. आपल्यालाही आपलं मन राम करायचंय कीर्तनात बरं का. राम होणं म्हणजे काय. मन आपल्याला राम करायचंय. गोड रामायणातला प्रसंग आहे. कैकेयी मातेने भरतासाठी वनवास आपलं प्रभू रामचंद्रासाठी वनवास भरतासाठी राजसिंहासन मागितलं. त्यावेळेस भरताची अवस्था किती वाईट किती बेकार झाली. ऐका तो भरत ज्यावेळेस अयोध्येमध्ये तो मामाच्या गावावरून अयोध्येमध्ये आलेले भरत त्यांना सगळं विस्कळीत वातावरण झालेलं दिसलं. सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. त्या भरताची अवस्था त्याचा भरताचं मन राम कसं होतं ऐका. तो भरत म्हणतो नाथ महाराज गोड सांगतात कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम रामाविन जीव व्याकुळ होतो रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम. भरताने सारखा विचार करायचा अरे राम प्रभू मला सोडून कसे गेले. भरताला राज्य गोड लागत नाही. भरताला जीवन गोड लागत नाही. भरताचं मन विस्कळीत झालं. भरताने ठरवलं मला आता प्रभू रामचंद्राला भेटायला जायचं. भरत चला रे अपने भैया को मनाने भैया को मनाने अपने राजा को मनाने भरत चला रे अपने प्रभु को मनाने. भरत
परत गेले. प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं. हे प्रभू तुम्ही परत चला. चला. प्रभू रामचंद्र काही ऐकत नाही. ऐका, प्रभू रामचंद्र ऐकत नाही. भरता, मी पिताश्रीला वचन दिलं रे, 14 वर्ष मी आता वनवासामध्ये राहणार. भरत अट्ट करतोय, प्रभू रामचंद्र ऐकत नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, भरता तू जा, राज्य सांभाळ, राज्य सांभाळ. त्यावेळेस भरत ऐकत नाही महाराज. भरत म्हणतो, मी राज्य सांभाळणार नाही प्रभू. माझी एक विनंती आहे, तुमच्या खडावा माझ्याकडे द्या, तुमच्या चरण पादुका, तुमच्या चपला माझ्याकडे द्या, आणि त्या चपला मी सिंहासनावरती ठेवणार, अखंड तुमचं भजन करणार. प्रभूने त्या चपला अर्थात त्या चरण पादुका भरताकडे दिल्या. भरताने त्या डोक्यावरती घेतल्या. भरत आले. भरताने राज्य नाही केलं महाराज. भरताने शत्रुघ्नाला सांगितलं, हे शत्रुघ्न, ह्या चपला, ह्या खडावा व्यासपीठावरती ठेव, सिंहासनावरती ठेव, आणि जे काही तुला राज्य चालवायचं, जे काही कार्य करायचंय, त्या चरणांची परवानगी घेत जा, आज्ञा घेत जा, आणि मग ते राज्य करत जा. भरताने त्या राज्याचा त्याग केला आणि वनवासात मध्ये गेले. आणि सारखं भरताने चिंतन करावं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. विको जास्त झाला की स्वर पांगतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, सारखं त्या भरताने चिंतन करावं, सांगावं, माझा राम येणार, माझा राम येणार. ऐका, त्या भरताची अवस्था इतकी झाली होती, तो भरत राममय झाला होता, राममय झाला होता. 14 मिनिटाचा सुद्धा त्याला वियोग सहन झाला नाही. अग्नीत उडी घेणार तेवढ्यात हनुमंत राहिले, ओ भरत राजे, प्रभू रामचंद्र येत आहेत, अग्नीमध्ये उडी घेऊ नका. भरताचं मन राम झालं. ऐका, आपलंही मन राम होतं आपलं मन, पण आपल्याला ती कळायला तयार नाही. अभंगात मला यायचंय. ऐका, आपलं मन राम होतं. कधी होतं? पंढरपूरला तुम्ही गेलेत? इथले सगळे गेले अशा गृहीत धरतो बरं का, सगळे पंढरपूरला जाऊन आले अशा गृहीत धरतो. ज्ञानोबारायांचा सोहळा चाललेला आहे. ज्ञानोबारायांचा सोहळ्यामध्ये सुंदर असा खिळ्या लागला. कुठं? दिवे घाटात लागला. दिवे घाटात लावला, खिळ्या लागला. खिळ्या माझी हनुम्या शाणा, तो न पडे काम व्यसनी रे, कामच नाही ते क्रोधची कैसा, तेथे कैचे भांडण रे. वृद्धही होती तरणे, ज्यांचे पाय पार दुखतात, घरी काम नको म्हणतात, असे बाबा लोक वयाने तिथं नाचतात महाराज, भरपूर नाचतात. ऐका, पंढरपुरात तुम्ही आलात, चंद्रभागेचं स्नान घडलं. आता मला पुढं सांगायचं, चंद्रभागेचं स्नान घडलं. सगळ्यांची एकच इच्छा राहते आता, काय? दर्शन. बारीला लागलात, बारी पार गोपाळपुऱ्यापर्यंत आहे बरं का, गोपाळपुऱ्यापर्यंत आहे. गोपाळपुऱ्यात तुम्ही बारीला गेलात, बारीला लागलात, शेडपर्यंत तुम्ही आलात. शेडमधून तुम्ही आता जी पुलाची लाईन आहे त्या पुलाच्या लाईनीत लागलात, शेतूवरती आलात. स्मरण करा आता हे सगळं डोळ्यासमोरती. जे जे पंढरपूरला गेले त्यांना कळल. शेतूवरती आलात, शेतून तुम्ही आता बिल्डिंग मध्ये गेलात. बिल्डिंगच्या सर्व त्या फेऱ्या संपल्या आणि आता तुम्ही मुख्य दर्शन बारीत लागलात. मुख्य दर्शन बारीत आलात, पुढं आलात आणि कानोपात्रेच्या झाडापाशी आला. कानोपात्रेचं दर्शन घेतलं. कानोपात्रेचं दर्शन झालं. सुंदर तो भगवंताचा गाभाऱ्यात तुम्ही गेले. सगळ्या त्या देवांचं दर्शन झालं. गरुड खांबाला तुम्ही मिठी दिली बरं का, गरुड खांबाला मिठी दिली. मिठी दिल्यानंतर पुढं तुकोबरायांच्या चरण पादुका तुम्ही त्यावरती मस्तक ठेवलं, दर्शन घेतलं. आणि समोर पाहिल्यानंतर काय दिसलं तुम्हाला? हो, योगी या मुनी जना ध्यानी, जो योग यांच्या ध्यानात मनात आहे, हो, देखिला डोळा बैसला मनी. 15 दिवसाचा प्रवास केलाय.
34 तास तुम्हाला त्या बारीमध्ये लागलेत. आणि मुख्य गाभाऱ्यात तुम्ही देवाच्या समोर गेलात, देवाचं स्वरूप तुम्हाला दिसलं, देवाचे चरण तुम्हाला दिसले. मला सांगा, प्रामाणिक जर तुम्ही असाल तर मला उत्तर देताल. देवाचं स्वरूप, देवाचे चरण बघितल्यानंतर तुम्हाला तुमची पत्नी आठवते का हो? तुमची मुलगी आठवते? तुमची आई आठवते? तुमची मुलं आठवतात का? नाही महाराज, कुणीच आठवत नाही. फक्त देव आणि देव समोर दिसतो. गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव. झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई.